सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेज उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना या जिल्ह्यामध्ये सुरू झालं. या जिल्ह्यामध्ये त्यावेळीची ओपीडी 700-800 पर्यंत ओपीडी गेली होती. परंतु आता सत्ताधाऱ्यांचं ह्यांच्याकडे ढुंकूनही लक्ष नाही. गेल्या वर्षभरामध्ये फक्त आणि फक्त जे कंत्राटी कामगार आहेत, 100 कामगार घेऊन 300 कामगार घेऊन 50 कामगार ठेवायचे आणि 250 कामगारांचं पगार खाण्याचं काम डीन आणि सगळी यंत्रणा करते आणि त्याला सत्ताधाऱ्यांना त्याच्यातला हप्ता जातो. आणि ह्याच्या पलीकडे ह्या हॉस्पिटलमध्ये कुठलंही काम होत नाही. धडधडीत उदाहरण आहे की प्रेग्नंट झालेली नसलेली बाई प्रेग्नंट झाली म्हणून सांगतायत आणि त्याला रेफर केलं जातंय ह्याला गोव्याला, आणि गोव्यातनं आपल्याबद्दल ताशेरे ओढलेत. खरं तर ह्या गंभीर प्रकरणाची दखल घेतली पाहिजे आणि डीनना या संदर्भात आज मी गेलो होतो डीनच्या ऑफिसमध्ये, पण डीन कुठेतरी पळालेत. उद्या मिळतील. डीनना या विषयात आम्ही जाब विचारणार आणि शिवसेना स्टाईलने जाब विचारणार. आरोग्याच्या यंत्रणेमध्ये हलगर्जीपणा जर सत्ताधारी खपवून घेत असतील तरी विरोधक म्हणून आम्ही खपवून घेतले जाणार नाही.